श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद उद्धव गीता अध्याय 6. भक्ती योगाचा महिमा आणि ध्यान विधींचे विवरण. उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला. भगवन, ब्रह्मवादी महात्मा आत्मकल्याणाचे अनेक साधन सांगतात. त्यांच्यामध्ये आपापल्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत का कोणत्या एका साधनाची प्रधानता आहे? या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, वेद हे समयाच्या फेऱ्यात प्रलयाच्या वेळी लुप्त झाले होते. ज्यावेळी पृथ्वीचे पुनरुत्थान झाले त्यावेळी मी आपल्या संकल्पाने त्याचा ब्रह्मदेवास उपदेश केला होता. तोच ब्रह्मदेवाने आपला ज्येष्ठ पुत्र स्वयंभू मनुस केला आणि त्याच्याकडून हा उपदेश भृगु, अंगिरा, मरीची, पुलह, अत्रि, पुलस्त्य आणि कृती या 7 प्रजापती महर्षींनी ग्रहण केला. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, त्यानंतर हा उपदेश ब्रह्मर्षींचे पुत्र दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, चारण, विद्याधर, किन्नर, नाग आणि राक्षस यांनी प्राप्त केला. वरील प्रत्येकांचे स्वभाव, वासना, सत्व, रज, तमगुणांमुळे त्यांच्या बुद्धी वृत्तीमध्ये अनेक भेद होते. ते सर्व आपापल्या प्रकृतीनुसार त्यांनी वेद वाणीचा भिन्न भिन्न अर्थ लावला. त्यामुळे त्यांनी आपापल्या रुचीनुसार आत्मकल्याणाचे भिन्न भिन्न मार्ग सांगितले. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, जो सर्व बाजूनी निरपेक्ष असून कोणत्याही कर्माची आणि फळाची अपेक्षा ठेवीत नाही, जो सर्व प्रकारचा संग्रह परिग्रह यापासून रहित आहे, जो आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त करून शांत आणि समदर्शी झाला आहे, जो माझ्या प्राप्तीनेच माझ्या सानिध्याचा अनुभव करून निरंतर आनंद सागरात डुंबत राहतो, ज्याने स्वतःला म्हणजे परमेश्वराला चोपून टाकले आहे, तो मला सोडून ना ब्रह्मपदाची, ना इंद्रपदाची, ना सार्वभौम सम्राटाची इच्छा करतो. त्याला स्वर्गाहून श्रेष्ठ अशा दशातळाच्या स्वामी होण्याची सुद्धा इच्छा नसते. तो योगाच्या मोठ्या मोठ्या सिद्धी आणि मोक्षाची सुद्धा अभिलाषा करीत नाही. हे उद्धवा, मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय वाटतात तितके माझे पुत्र ब्रह्मा, आत्मा, शंकर, भाऊ बलराम सुद्धा प्रिय वाटत नाही. भगवान पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, ज्याला कशाची अपेक्षा नाही तो या जगतातल्या चिंतनापासून सर्वथा अलिप्त होऊन माझ्याच चिंतनात मननात तल्लीन होऊन राहतो आणि कोणाबद्दल मनात राग द्वेष न ठेवता सर्वाप्रती समान दृष्टी ठेवतो. त्या महात्म्याच्या मागे मागे मी निरंतर जात असतो. मनात एकच विचार असतो की त्याची चरणधुली उडून माझ्यावर पडून मी पवित्र होऊन जाईन. उद्धवा, जो माझा भक्त अजूनपर्यंत जितेंद्रिय होऊ शकला नाही आणि सांसारिक विषय त्याच्या मनात वारंवार बाधा उत्पन्न करतात आणि आपणाकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात, तो माझ्या क्षणोक्षणी वाढत असलेल्या प्रगल्भ भक्तीच्या प्रभावाने विषयांपासून पराजित होत नाही. ज्याप्रमाणे सद्भक्ती आग लाकडाच्या मोठ्या ढिगाऱ्यात सुद्धा जाळून राख करून टाकते, त्याचप्रमाणे माझी भक्ती सुद्धा समस्त पापराशींना जाळून भस्म करून टाकते. अरे उद्धवा, योग, साधन, ज्ञान, विज्ञान, धर्मानुष्ठान, जप, पाठ, तप आणि त्याग मला प्राप्त करण्यास तितके समर्थ नाहीत जितकी ही प्रतिदिन वाढणारी माझी अनन्य प्रेममय भक्ती. मी संतांचा प्रियतम आत्मा आहे. मी अनन्य श्रद्धा आणि अनन्य भक्तीने प्राप्त होतो. माझ्या भक्तीने निम्न जातीचे लोक सुद्धा पवित्र होतात. ज्याची वाणी प्रेमाने गदगद होते आणि चित्त विरघळून एकीकडे वाहू लागते, एका क्षणासाठी सुद्धा नेत्रातील अश्रू थांबत नाही. परंतु काही वेळा तोच भक्त लोकलज्जा सोडून
उच्च स्वरात राहू लागतो, नाचू लागतो. असा भक्त न केवळ स्वतःला परंतु समस्त जगताला पवित्र करतो. ज्याप्रमाणे अग्नीत टाकलेले सोने तप्त झाल्यानंतर त्यातील मळाचा त्याग करून चमकू लागते, त्याचप्रमाणे माझ्या भक्तियोगाच्या द्वारे आत्मा कर्मवासनापासून मुक्त होऊन मला प्राप्त होतो. कारण मीच त्याचे वास्तविक स्वरूप आहे. हे उद्धवा, माझ्या परमपावन लीला कथांचे श्रवण कीर्तनाने जसा जसा चित्ताचा मळ धुतला जाईल तसे तसे त्या सूक्ष्म वस्तूंचे वास्तविक तत्वांचे दर्शन होऊ लागेल. ज्याप्रमाणे नेत्रांमध्ये घातलेल्या अंजनाने नेत्रांचा दोष नाहीसा होऊन सूक्ष्म वस्तू पाहण्याची शक्ती त्यास प्राप्त होते. जो पुरुष निरंतर विषयांचे चिंतन करतो त्याचे चित्त विषयांमध्ये अडकून राहते आणि जो माझे निरंतर स्मरण करतो त्याचे चित्त माझ्यामध्ये तल्लीन होत असते. यासाठी तू अन्य साधना आणि त्यांच्या फळाचे चिंतन सोडून दे. माझ्या अतिरिक्त अजून काही नाही. जे काही दृष्टी आहे ते सारे स्वप्नातील गोष्टीसारखे अथवा मनोरथाच्या राज्याप्रमाणे आहे. यासाठी तू माझ्या चिंतनाने आपले चित्त शुद्ध करून घे आणि पूर्णपणे एकाग्रतेने ते माझ्यातच लाव. संयमी पुरुषाने विषयांचा संग सोडून पवित्र अशा एकांत स्थानी बसून अत्यंत एकाग्र भावाने माझे चिंतन करावे. हा भगवंताचा उपदेश ऐकल्यावर उद्धवाने त्यांना प्रश्न केला, हे कमलनयन श्यामसुंदर कृष्णा, कृपा करून मला सांगा की मुमुक्षु पुरुषाने आपले कोणत्या रूपात कशा प्रकारे आणि कोणत्या भावाने ध्यान करावे. भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, अरे प्रिय सत्या, अधिक उंच अथवा अधिक सखोल नसलेल्या आसनावर शरीरात सरळ ठेवून आरामात बसावे. आपल्या हातांना मांडीवर ठेवून आपली दृष्टी नासिकेच्या अग्रभागावर केंद्रित करावी. त्यानंतर पूरक, कुंभक आणि रेचक, कुंभक आणि पूरक या क्रमाने प्राणायामाच्या द्वारे नाडीचे शोधन करावे. प्राणायामाचा अभ्यास हळूहळू वाढवावा. त्याचबरोबर इंद्रियांना जिंकण्याचा अभ्यास सुद्धा करावयास हवा. हृदयामध्ये कमळाप्रमाणे पातळ सुतासमान ओम आकाराचे चिंतन करावे. प्राणाच्या द्वारा त्यांना वर घेऊन जावे आणि त्यात घंटा नादासमान स्वर स्थिर करावा. त्या स्वराचा नाद तुटू नये अशा प्रकारे दिवसातून 3दा 10-10 वेळा ओंकारासह प्राणायामाचा अभ्यास करावा. असे करण्याने 1 महिन्याच्या आतच प्राणवायू वश होईल. यानंतर असे चिंतन करावे की आपले हृदय एक कमळ आहे. ते शरीरातील अंतर्भागात अशा प्रकारे स्थित आहे की त्याची दांडी वरच्या बाजूस असून मुख खालच्या बाजूस आहे. त्यानंतर असे ध्यान करावे की त्याचे मुख वरच्या बाजूस असून ते उमललेले आहे. त्याच्या 8 पाकळ्या आहेत. त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या सुकुमार कर्णिका आहेत. या कर्णिकेवर क्रमशः सूर्य, चंद्रमा आणि अग्नीचा न्यास करावा. त्यानंतर अग्नीमध्ये माझ्या रूपाचे स्मरण करावे. माझे ते स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे. माझ्या अवयवांची गठन अत्यंत सुडोल आणि माझ्या रोमरोमात शांती झिरपते आहे. मुखकमल अत्यंत प्रफुल्लित आणि सुंदर आहे. अजानबाहू असे 4 हात अत्यंत सुंदर आहेत. मन अति मनोहर आणि मरकत मण्याप्रमाणे सुस्निग्ध आहे. मरकत मण्याप्रमाणे सुस्निग्ध कपोल आहे. मुखावर मंद मंद हास्याची छटा मूळच्याच सुंदरतेमध्ये भर घालते आहे. दोन्ही कान सुंदर असून त्यातील मकराकृती कुंडले झगमगत आहेत. वर्षाकालीन मेघासमान श्यामल वर्ण अत्यंत सुंदर दिसतो आहे. कटीवर परिधान केलेला पितांबर आणि अति शोभायमान होत आहे. श्रीवत्स आणि लक्ष्मी देवीचे चिन्ह वक्षस्थलावर उजव्या आणि डाव्या बाजूस विराजमान आहे. हातामध्ये क्रमशः शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले असून गळ्यात कौस्तुभ मणी झगमगतो आहे. चमचम करणारे मुकुट, कर्धनी, बाजूबंद आपापल्या स्थानी शोभायमान होत आहेत. माझे एक एक अंग अत्यंत सुंदर आणि हृदयस्थायी आहे. सुंदर मुखमंडळ आणि त्यावरील दिव्य कांती कृपारूपी प्रसादाची वर्षा करते आहे. भगवान पुढे म्हणाले, अरे प्रिय उद्धवा,
साधकाने माझ्या एका एका अंगाचे ध्यान करावयास हवे. बुद्धिवान पुरुषाने मनाच्या द्वारे इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून खेचून आणून मनात बुद्धिरूप सारख्याच्या साह्याने ते माझ्या कोणत्याही अंगात लावावे. त्यावेळी संपूर्ण शरीराचे ध्यान होऊ लागते. त्यावेळी आपल्या चित्तास ओढून आणून एका स्थानावर स्थित करावे. अन्य अंगाचे चिंतन न करता केवळ मंद मंद हास्याच्या छटेने युक्त अशा माझ्या मुखाचे ध्यान करावे. ज्यावेळी चित्त मुखारविंदामध्ये स्थिर होईल त्यावेळी ते तेथून काढून आकाशात स्थिर करावे. त्यानंतर आकाशाचे चिंतन सुद्धा त्यागून माझ्या स्वरूपात आरूढ होऊन जावे. माझ्याशिवाय अन्य कोणाचे चिंतन करू नये. ज्यावेळी अशा प्रकारे चित्त समाहित होते त्यावेळी ज्याप्रमाणे एक ज्योत दुसऱ्या ज्योतीशी मिळून एकरूप होते त्याचप्रमाणे साधक आपणामध्ये मला आणि माझ्या सर्वात्म्यामध्ये आपणा अनुभव करू लागतो. जो योगी अशा प्रकारे तीव्र ध्यान योगाच्या द्वारे माझ्या आणि आपल्या चित्तात संयम करतो त्याच्या चित्तात वस्तूंची अनेकता त्या संबंधी ज्ञान आणि त्यांच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या कर्मांचा भ्रम शीघ्रच निवृत्त होऊन जातो. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीत तात्पुरता विराम दिला. येथे अध्याय 6 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम.